बोल 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 22 फूट वाले की मुंबईचा राजा हा जिथून प्रवास करतो म्हणजे ज्या मार्गाने त्याचं विसर्जनाला जातो त्या मार्गावर याच्या पूर्वी ब्रिज नव्हते म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या विकासनामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या येतात त्याच्याप्रमाणे लालबाग टू भायखळा हा जो ब्रिज बनवायचा होता तो ब्रिज त्यांच्या दृष्टिक्षेपात होता. तर त्या ठिकाणी ब्रिजची हाईट ही त्यांच्या नियमाप्रमाणे जवळपास 20-21 फुटाचीच होती ब्रिजची हाईट आणि त्याच्या खालून मूर्ती पास होणं कठीण होतं. कारण काय मूर्तीची एकतर उंची कमी करावी लागली असती आणि मूर्तीची उंची कमी करायची नव्हती कारण 22 फुटाचा एक आमच्यासाठी तो टॅगमार्कच निर्माण झालेला होता की गणेश गल्लीतली मूर्ती ही 22 फुटाची. कारण आताही तुम्हाला माहिती असेल आम्ही असंही म्हणतो 22 फूटवाले की जे. तर मग काय झालं की त्या ब्रिजसाठी आमचे त्यावेळेचे आमदार माननीय दगडूदादा सपकाळ यांनी ही गोष्ट ती म्हणजे तर्गीला धरली आणि त्यांनी मग ते शासनामध्ये या गोष्टीचा म्हणजे पाठपुरावाच केला. परंतु कसं असतं की बरेच अधिकारी बरीच यंत्रणा ही दर्शनाला येत असतात आणि मूर्तीच्या बद्दलची भावना ह्या त्यांच्या सुद्धा असतात. त्यामुळे एकंदरीत मुंबईच्या राजाचं महत्व आहे ते जाणून घेऊन शासनाने देखील त्या ब्रिजला अल्टर करायचं ठरवलं. कोर्स म्हणजे ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये. म्हणजे तुम्ही म्हणता अल्टर करायचं म्हणजे इझिली होतं, तसं नसतं. कारण ते ज्या वेळेला पास होतं त्याच वेळेला त्याचं डिझाईन सुद्धा पास होतं आणि एखाद्या ठिकाणी कारण ते चालू होतं ITC कडून आणि हा मधली बाजू आहे तसं वर उचलायचं म्हटल्यानंतर संपूर्ण ब्रिजची हाईट वाढते. मग त्याच्यामध्ये खर्च असतो, खर्चिक असतो, एक्सपेंडिचर वाढतो. पण गणपतीच्या आशीर्वादाने आणि त्या सर्वांना बुद्धी दिली गणरायाने म्हणजे शासनालाही बुद्धी दिली, खर्चांनाही बुद्धी दिली आणि सपकाळांच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यांनी मग तिकडची जी हाईट आहे ती 24-25 फुटावर नेली की जेणेकरून मूर्ती इझिली पास होऊ शकेल त्याच्याकडून. म्हणून ते चिंचपोकळीच्या ब्रिजकडे जाणारा जो मार्ग आहे तिथून तो ब्रिज वरून जातो. हा जो फ्लायओव्हर आहे तो त्याच्या खालून मूर्ती इझिली पास होते आमची. अदरवाईज आम्हाला आमचा ती पूर्ण भ्रमंतीच चेंज करावी लागली असती.